दौऱ्यावर आपली नजर असेल तुर्तास वेळात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। जीवघेण्या कफ सिरपमुळे देशात 17 बालकांचा मृत्यू झालेला आहे। मात्र त्यानंतर नागपुरात आता प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। नागपुरातल्या एका औषध विक्रेत्याकडे असलेल्या कफ सिरपवर प्रशासनाला संशय आहे आणि त्यामुळे स्टॉकमध्ये असलेलं कफ सिरप विक्री थांबवण्याची सूचना प्रशासनाने केली आहे। कप सिरपचं सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलंय। त्या कप सिरपमध्ये काय कंटेंट आढळतंय याच्या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष असेल। या अहवालानंतर अन्न औषध प्रशासन विभाग पुढचं पाऊल उचलणार आहे। दरम्यान संशयित मेदज्वर आजारानं नागपुरातील विविध रुग्णालयांमध्ये सुमारे 14 बालक अद्यापही दाखल आहेत आणि त्यातील कित्येक मध्य प्रदेशमधील रुग्ण असून त्यापैकी अधिकांश रुग्ण हे डायलिसिसवर किंवा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। एकट्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये असे 6 बालक रुग्ण असून त्यापैकी 4 व्हेंटिलेटरवर आहेत तर 2 डायलिसिसवर आहेत। एका खासगी रुग्णालयामध्ये 2 वर्षांचा वेदांश पवार हा दाखल झालेला असून खोकल्याचं सिरप 4 दिवस दिल्यानंतर त्याला लघवी येण्याचे बंद झाले। अनेक त्याला त्रासाला सामोरं जावं लागलं। त्याच्या वडिलांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बातचीत करत असताना ही माहिती दिली। से 2 वर्ष का देवांश मध्य प्रदेश से नागपुर लाया गया। 2 वर्ष का वेदांश पवार, उसके पिताजी हमारे साथ हैं कपिल पवार। कपिल जी, ये बताइए कब की बात है, कब क्या हालात हुए, कितने दिन हो गए अभी और अभी क्या हालात? पिछले महीने की 6 तारीख को उसको फीवर आया था, तो परासिया डॉक्टर प्रवीण सोनी के पास ले गए। उनने कुछ सायरप और दवा दिए, उसको रेगुलर 3-4 दिन पिलाया, आराम नहीं मिला, लेकिन बच्चे की पेशाब आना बंद हो गई लगभग 9 तारीख से। पेशाब आना जब बंद हुई तो उसके पहले ये कफ सिरप दिया गया था क्या? कौन सा कफ सिरप दिया गया था और कितने दिन दिया गया था? 4 दिन दिए सर, कोल्ड ड्रिप और उसके साथ एक एंटीबायोटिक सिरप ही था। अच्छा, तो उसके बाद में क्या हुआ? उसके बाद में पेशाब रुक गई 4 दिन पिलाने के बाद। डॉक्टर ने क्या कहा? वहाँ छिंदवाड़ा में तो समझ किसी डॉक्टर को आया नहीं, फिर नागपुर लाया, यहाँ जांच पड़ताल हुई, पता चला कि किडनी फेल हो गई। और अभी क्या हाल है? अभी किडनी तो ठीक है लेकिन ब्रेन काम नहीं कर रहा बच्चे का। पेशाब हो रही है? पेशाब तो हो रही है लेकिन दिमाग में सूजन? दिमाग में सूजन है, दिमाग तरफ से पूरा 0 है अभी। तो 2 वर्ष के वेदांश के पिताजी बता रहे हैं कि 4 दिन तक उसे ये कफ सिरप दिया गया था, जिसके बाद उसको पेशाब में समस्या उत्पन्न हो गई। वीडियो जर्नलिस्ट विनय शुक्ला के साथ संजय तिवारी, एनडीटीवी इंडिया, नागपुर। तर कफ सिरपमुळे मध्य प्रदेशामध्ये 11 चिमुरड्यांचा मृत्यू झाला। त्या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारने आता मोठी कारवाई केली। छिंदवाडा पोलिसांनी आरोपी डॉक्टर प्रवीण सोनीला अटक केली आहे। डॉक्टर प्रवीण सोनीवर विषारी सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आरोप करण्यात आला। विषारी कफ सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याप्रकरणी आरोग्य विभागाचे बीएमओ अंकित यांनी तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी डॉक्टर सोनी आणि श्रीसन कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। विषारी कफ सिरपवर आता मध्य प्रदेश पाठोपाठ राजस्थान, केरळ, तामिळनाडूमध्ये सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। उसमें ये जो तमिलनाडु वाला है कोल्ड ड्रिप सिरप, इसी में पॉजिटिव रिपोर्ट आई है और बाकी 5 स्टैंडर्ड क्वालिटी के पाए गए हैं। जांच पुलिस में भी प्रकरण दर्ज कराया गया है। जांच एजेंसियां जांच कर रही हैं। कोल्ड ड्रिप हमारा काम कोल्ड ड्रिप सिरप को बैन करना वो हमने कर दिया है और उसका जहां भी स्टॉक मिल रहा है उसको सीज कर दिया गया है। अब कहीं ये स्टॉक कहीं अब है नहीं। जो सेल हो चुका है उसको हम घर घर जाके उसको भी सीज कर रहे हैं। दरम्यान नागपूरच्या विविध रुग्णालयांमध्ये 14 बालकं दाखल झालेली आहेत आणि त्यातील अधिकांश गंभीर अवस्थेमध्ये आहेत। मध्य प्रदेशमधील कित्येक रुग्ण यामध्ये आहेत। अशाच एक रुग्ण 2 वर्ष मुलाला कफ सिरप दिल्यामुळे तो बेशुद्ध झालेला होता, असं त्याच्या पित्यानं एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना सांगितलं। उसको ऐसा नॉर्मल फीवर हुआ था, लोकल डॉक्टर से दिखाया हमने, खांसी वासी थी, हर सर्दी जुकाम लेके था। तो 2-3 सिरप दिखा, मेरे को याद नहीं उतना कौन सी सिरप दिया उसने। उसके बाद रात को सिरप दिलाया बच्चे को
और सुबह नॉर्मल था बच्चा एकदम। अचानक से बच्चा बेहोश हो गया और लोग तुरंत छिंदवाड़ा गए। हमारे पास छिंदवाड़ा पड़ता है, 20 किलोमीटर से डिस्टेंस छिंदवाड़ा का। वहाँ से पवार हॉस्पिटल में हमने इलाज कराए। उनने नागपुर सजेस्ट किए हमको, बच्चा होश में नहीं आया, नागपुर सजेस्ट किए। यहाँ पे हम गांधी सर, विनोद गांधी सर के पास एडमिट है कलर्स हॉस्पिटल में, और बच्चा को भी रिलीफ है। लेकिन क्या हालत है बच्चे की? बच्चे की अभी उतनी भी ज़्यादा अच्छी कंडीशन नहीं है, पर रिलीफ हो गया है बच्चे को। और क्या दिमाग में सूजन है? हाँ, ब्रेन में सूजन आ गई थी, ऐसा बताया डॉक्टर ने। तो होश में है बच्चा? हाँ, बच्चा होश में आ गया, और लॉन्ग टाइम आया है, एकदम से नहीं आया होश में, काफी टाइम। लंबा। हाँ, लंबा अभी टाइम। डॉक्टर क्या कह रहे हैं? डॉक्टर अभी 1-2 दिन एडमिट देने की सलाह दी है, क्योंकि बेहोश वो सूजन आने की वजह से ब्रेन में थोड़ा सा रखना पड़ेगा बोले, ऐसा बेहोशी की बताया। हालत में है या? नहीं, अभी नॉर्मल आ गया, कल से नॉर्मल हो गया शाम से, ऐसा है जी। ये क्यों हुआ ऐसा लगता है? ये मेडिसन, मेरे को तो ऐसा लगता है ये मेडिसिन जो आ रही है इसका ही इफ़ेक्ट हो सकता है। अब ऐसा तो क्लियर नहीं कर सकते, पर ये अभी जो चल रहा है हमारे छिंदवाड़ा में, मध्य प्रदेश में, यहाँ पे मेडिसिन जो आ रही है बहुत लोकल क्वालिटी की आ रही है। यहाँ महाराष्ट्र की अपेक्षा हमारी छिंदवाड़ा में मेडिसिन का वो उतना मेरे को समझ में नहीं आता। मतलब दूषित है ऐसा? हाँ, दूषित है। ऐसा आपको लगता है? हाँ, 2 साल का बच्चा है, गर्ल्स है। उसको ऐसा नॉर्मल फीवर हुआ था, लोकल डॉक्टर से दिखाया हमने। खांसी वासी थी, सर्दी जुकाम लेके था। तो 2-3 सिरप दिखा, मेरे को याद नहीं है उतना कौन सी सिरप दिया उसने। उसके बाद रात को सिरप दिलाया बच्चे को, और सुबह नॉर्मल था बच्चा एकदम। तर बालरोग तज्ञ डॉक्टर राजेश अग्रवाल आपल्या सोबत आहेत। राजेश अग्रवाल यांनी नागपुरात या रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या बालकांवर उपचार केले होते। राजेश डॉक्टर, आपण जेव्हा ही मुलं आपल्या समोर आली, ही केस आपल्या समोर आली, तेव्हा आपल्याला प्रथम दर्शनी नेमकं काय आढळून आलं? पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे मला आले हे, तर त्यांची जी हिस्ट्री होती त्याच्यामध्ये त्यांना ताप आलेला होता 2-3 दिवसापासून, आणि तापाशिवाय अशी हिस्ट्री होती की त्यांनी मागच्या 24 ते 36 तासापासून त्यांनी लघवी नाही केलेली आहेत. तर आमचा दृष्टिकोन हा होता बघण्यासाठी की त्याने लघवी का बरं नाही केली, असं कुठलं इन्फेक्शन त्यांना होत आहे. मग नंतर आम्हाला असं कळलं हिस्ट्री घेताना की त्यांच्या भागामध्ये असे पुष्कळसे बाळ असे आलेले आहेत की ज्यांना हा त्रास आलेला आहे, की त्यांनी औषधं घेतलेल्या आहेत, त्यांना ताप आलेला होता, आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या किडनीने काम करणं बंद केलेलं आहे. तर माझ्याकडे पण एक असा बाळ सध्या ऍडमिट आहे, 2 वर्षाचा बाळ आहे, आणि त्याला पण तोच त्रास होता की त्याला ताप आला होता, आणि त्याला मग आपला डायलिसिस करावा लागला त्याला. तर आता डायलिसिस वरून निघालाय बाहेर तो, आणि आता तो लघवी करत आहे सध्या. आणि पण अजूनही त्याला बाकीचे कॉम्प्लिकेशन्स असतात या आजाराचे, तर ते त्याला थोडेफार कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या बाळाला अजून. डॉक्टर, ते इतर नेमके कॉम्प्लिकेशन्स कोणते असतात, कसे ते उद्भवतात? जसं आपल्याला प्रत्येकाला माहित आहे की आपल्या किडनी जे असतात, आपल्या किडनीचा फंक्शन असतो की आपल्या बॉडीमध्ये जे वेस्ट प्रॉडक्ट असतो त्याला फिल्टर करायचं काम करते किडनी. आता जेव्हा किडनी काम करणार नाही तर काय होणार की ते जे वेस्ट प्रॉडक्ट जे असतात ते जेव्हा फिल्टर होणार नाही, ते जेव्हा ते एक्सक्रीट होणार नाही, जेव्हा ते बाहेर येणार नाही, तर मग आपल्या रक्तामार्फत पूर्ण ऑर्गन्समध्ये ते आपल्या शरीरामध्ये फिरत राहतात ते, आणि त्याच्यामुळे मग त्या बाकीचे जे आपले ऑर्गन्स आहेत, जसं किडनीच्या व्यतिरिक्त आपलं लिव्हर असतो, आपलं ब्रेन असतो, हार्ट असतो, तर या सर्व ऑर्गन्समध्ये त्यांच्या जे केमिकल्स असतात ते केमिकल डिपॉझिट होतात ते. आणि मग यांच्यामुळे मग त्यांचं जे फंक्शन असतं, जसं लिव्हरवर सूज येणं, मेंदूवर सूज येणं, तर त्यांचे जे फंक्शन असतात मग ते त्यांचे फंक्शन हळूहळू कमी होतात त्या कारणामुळे. तर असंच माझ्याकडे सध्या एक बाळ आहे, तर सध्या जो आहे तर त्याच्या किडनी आता काम करायला सुरुवात झाले आहेत, पण त्याची आम्ही जेव्हा MRI केला बाळाचा, त्या MRI मध्ये असं आढळलं की त्याच्या MRI मध्ये चेंजेस आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काही जे चेंजेस आहेत ते सजेस्ट करतात की त्याच्या मेंदूमध्ये सूज आलेली आहे या केमिकल्समुळे, टॉक्सिक्समुळे. डॉक्टर, मग आता ज्या बालकांवर उपचार सुरू आहेत त्यांच्यासाठी नेमकी उपचार पद्धती कशी राबवली जाते, आणि हे परिणाम किती काळासाठी पुढच्या त्यांच्यावर राहू शकतात? इनिशियली या बाळाला जो प्रॉब्लेम, जो त्रास त्याला होता बेसिकली की त्याच्या किडनी काम करत नव्हते, पण आता त्याच्या किडनीने काम करायला सुरुवात झालेली आहे. आता तो स्वतःहून लघवी करत आहे, आणि त्याचे जे किडनीचे पॅरामीटर्स जे असतात, किराटीन आणि युरिया, ते दोन्ही आता नॉर्मल येत आहे. तर आता हा जो बाळ आहे सध्या याचा किराटीन पण नॉर्मल झालेला आहे आणि याचे युरिया पण नॉर्मल झालेला आहे. पण जसं मी तुम्हाला बोललो की हे जेव्हा जास्त वाढले होते, जसं या बाळाचा किराटीन 5.5-6 पर्यंत गेला होता, आणि युरिया पण याचा 160 वर झाला होता. तर यांचे जे कॉम्प्लिकेशन असतात, जसं याच्यामुळे त्याच्या मेंदूला सूज आलेली आहे, तर आपण मेंदूला सूज कमी करण्यासाठी आपण त्याला जे सपोर्ट करू शकतो ते आपलं सपोर्ट सिस्टम चालू आहेत या बाळासाठी.
पण आता नेमकं म्हणजे जेव्हा कधी असं कुणा बाळाला असा प्रॉब्लेम आढळतो तर पहिले आपल्याला लगेच डॉक्टरला दाखवून आणि त्यांचा सल्ला घेऊन आणि त्याच्यावर वेळ न घालवता त्याचा ट्रीटमेंट सुरू व्हायला पाहिजे बाळाचं. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की लहान मुलांना काही खोकला सर्दी झाली की मेडिकलमधनं अगदी सर्रासपणे काही प्रिस्क्रिप्शन शिवाय असे सिरप घेतले जातात, तर नेमकं त्या संदर्भात आपण पालकांना काय आवाहन कराल? मी पालकांना नेहमी हे सांगतो की काही पण त्रास असेल तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना पहिले सल्ला करा, डॉक्टरांना दाखवा. कारण की त्यांना असं काय वाटतं की ताप आला म्हणजे प्रत्येक ताप एकसारखा नसू शकतो. कोणाचा ताप डेंग्यूचा असू शकतो, तर कोणाचा ताप मलेरियाचा असू शकतो, तर कोणाचा ताप वेगळा असू शकतो. तर प्रत्येक तापासाठी एकच औषध काम करत नाही. तर म्हणून जसा खोकला आहे तर खोकले पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर थोडाफार पण त्रास असेल तर आपल्या डॉक्टरशी आपण सल्ला करायला पाहिजे, डॉक्टरशी आपण भेटायला पाहिजे आणि डॉक्टरचे मार्गदर्शन प्रमाणे त्यांनी जे औषधं सांगितलेले आहे तर तेच औषध आपण घ्यायला पाहिजे. कधी कधी काय करतात की पालक काय कधी कधी मला सांगतात ओपीडी मध्ये की ते सांगू देतात बाळाला किती औषध घ्यायची आपल्याला. आता ते आपल्या स्वतःच्या मनाने 5 ml 6 ml 7 ml किती पण ml देऊ देतात. मग त्यांना त्याचा प्रॉपर डोस द्यायला पाहिजे औषधाचा. कारण की प्रत्येक औषधाचे लहान बाळामध्ये डोसेस जे असतात ते त्यांच्या वजनाप्रमाणे असतात आणि थोडाफार वजनाप्रमाणे डोस कमी जास्त झाला की मग त्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मग डॉक्टर, मात्र या लहान मुलांना फक्त कप सिरपच देणं गरजेचं असतं का? म्हणजे कप सिरप शिवाय हे आजार त्यांचे बरे होऊ शकतात का? जसं आता आपल्याला प्रत्येकाला कल्पना आहे की मोस्ट ऑफ द इन्फेक्शन जे लहान बाळांना होतात किंवा मोठ्यांना पण होतात तर ते व्हायरल नेचरमध्ये असतात, ते व्हायरस कंडिशन असते. बॅक्टेरियल फार कॉमन नाहीच आहेत. आता व्हायरल कंडिशन जे असतात ते सेल्फ लिमिटिंग कंडिशन असतात. व्हायरल कंडिशन मध्ये जर आपण त्यांना सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिली, जर आपण त्यांना सांगितलं की त्यांना रेस्ट करायला सांगा, त्यांना प्रॉपर हायड्रेशन मेंटेन करा, त्यांचं प्रॉपर न्यूट्रिशन मेंटेन करा, तर मोस्ट ऑफ द व्हायरस जसं आपण सर्वांनी कोविडमध्ये पण बघितलं, कोविडमध्ये जेवढी आपल्याकडे आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम आली होती तरी पण पुष्कळशा लोकांना घरी आराम करून त्याच्यातून ते बाहेर निघाले. तर कोविडचा पण व्हायरसच होतो तसा हा पण एक व्हायरस असतो आणि हे व्हायरस जे असतात ते ऑटोमॅटिक साधारणतः पुष्कळशा केसेसमध्ये 90% केसेसमध्ये आपोआप ठीक होऊन जातात. फक्त आपल्याला त्यांना प्रॉपर मार्गदर्शन द्यावं लागतं की तुम्ही त्यांना केअर द्या, त्यांना रेस्ट द्या आणि त्यांचं हायड्रेशन मेंटेन करा आणि त्यांना प्रॉपर जेवण देत राहा. निश्चित. डॉक्टर, आपण अगदी या सगळ्या संदर्भात सोप्या शब्दामध्ये विश्लेषण केलेलं आहे आणि पालकांनी कशी काळजी घ्यायची या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. Thank you very much.